कशी खायची पाणीपुरी, गोड का तिखट? तिखट. गोड तिखट. नमस्कार मंडळी, तर मी वर्षा तुमचं खूप खूप स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये. आज व्हिडिओ खूप उशिरा स्टार्ट केला आहे कारण की आज शनिवार आहे आणि सकाळी पण दाखवण्यासारखं काही नव्हतं आणि आज शनिवार आहे म्हणून आज बाहेर पण जायचं आहे आता. तर तेच आता तुम्हाला दिसेल कुठे जायचं आहे, काय करणार आहे पुढे. तर आता सध्या 5 वाजलेत आणि आता मी चहा ठेवला आहे, तर मस्त चहा घेतो आम्ही दोघं. सानवी झोपलेली आहे, नंतर तिला पण उठवायचं, तिला रेडी करायचं आणि तिला पण चहा दूध वगैरे पाजावं लागेल. मग आम्ही बाहेर जाऊ. तर चला. चहा पिल्यानंतर आम्ही लगेच बाहेर पडलो आणि झुडिओला आलो होतो कपडे घेण्यासाठी, पण आल्या पावली परत गेलो, काहीच आवडलं नाही. कशी खायची पाणीपुरी, गोड का तिखट? तिखट. गोड तिखट का मीडियम? मीडियम. हो का? कोणाला आवडते पाणीपुरी? मला. तुला नाही. नाही, मला नाही. बाप, का बरं? आत्ताच बाहेरून आलोय आम्ही. तसं बाहेर गेलो होतो, पण जे खरेदी करायचं होतं ते काही मिळालं नाही चॉईसमध्ये, त्यामुळं आता तसंच आलो. पाणीपुरी खाऊन आलो, जे ठरलेलं नव्हतं ते, आणि जे घ्यायचं होतं ते मिळालंच नाही चॉईसमध्ये. त्यामुळं आता बघते ऑनलाईनच शॉपिंग करावं लागेल. काही नाही, म्हणजे सानवीसाठी ड्रेस घ्यायचे होते, एखाद दोन डेली यूजसाठी, आणि एक कार्पेट घेणं होतं मला हॉलसाठी. पण कार्पेटची साईज आम्हाला मॅच नाही झाली, म्हणजे खूप मोठी होती एकतर, नाहीतर खूप छोटी होती, आणि जे आवडली त्यामध्ये डिझाईन्स नव्हत्या. मग म्हटलं ठीक आहे, ऑनलाईन बघू आपण, नाहीतर मग परत 8-10 दिवसांनी जाऊन बघू. आता आज ना यांनी समोरच्या रूममध्ये, हॉलमध्ये ना लाईट्स लावलेली आहे, छान ब्राईटवाली, आणि इथे आपली नॉर्मल लाईट आहे किचनमध्ये. तर फरक दिसेलच तुम्हाला, इथे एकदम लाईट दिसतंय आणि समोर ब्राईट लावली आहे, तर एकदम वेगळाच लुक येतो आहे. म्हणजे कोणता छान वाटतो कमेंट करून सांगा, हा की मागचा लाईट. नाहीतर मग ह्या रूमसाठी पण, किचनसाठी पण एक नवीन लाईट घ्यावा लागेल परत तसाच, तेव्हा मग इथे पण छान व्हिडिओ येईल. आता बराच वेळ आमचा बाहेरच गेला आणि आज स्वयंपाकाला लागायला थोडा उशीरच झाला, त्यामुळं आता फटाफट स्वयंपाक करून घेते. मी लगेचच एकीकडे वरण भाताचा कुकर लावून दिला आणि दुसरीकडे भाजी बनवायला घेतली. डांगराची भाजी बनवते. तर डांगराची भाजी मी फक्त असं, म्हणजे जे विदर्भातले त्यांना माहीतच असन, जाडा भुकटा टाकून बनवते, किंवा मग मिरचीचा ठेचा, लसण, हिरवी मिरची, जिरं हे टाकून पण, याचा ठेचा टाकून पण छान होते ती भाजी, किंवा मग शेंगदाण्याचा कूट. पण मी आज ते सगळं स्किप करते कारण आज पटापट स्वयंपाक करणं आहे म्हणून. तर सिम्पलच बनवते, फक्त जाडा भुकटा, हळद, मीठ आणि कोथिंबीर एवढंच टाकून मस्त छान भाजी बनवून घेतली. आणि ही भाजी यांना खूप आवडते, म्हणजे माझ्या सासरी सगळ्यांनाच आवडते, त्यामुळं मी बनवत असते. भाजीला टाकून दिलं आणि लगेच पीठ मळायला सुद्धा घेतलं. माझ्या किचनवर जर तुम्हाला काही पसारा वगैरे वाटत असेल तर तो स्किप करा, किंवा मला सजेस्ट करा की तू असं असं करू शकते कमेंट करून, तर मला छान वाटेल. भाजी पण शिजली पीठ मळेपर्यंत, आणि वरण भाताचा कुकर पण झाला. तर लगेच भाजी झाली की लगेच चपात्या करून घेते आता. आणि जे कोणी चॅनलवर नवीन असन ते प्लीज सबस्क्राईब करा, कारण आपल्याला लवकरात लवकर 100 सबस्क्रायबर पूर्ण करायचे, आणि त्यानंतर 1000, कारण आत्ता आपले थोडे सबस्क्रायबर आहे. कोणी व्हिडिओज तर बघत आहे पण सबस्क्राईब नाही करत आहे, त्यामुळं नक्की सबस्क्राईब करा.
चपात्या झाल्या आणि कुकर पण झालेला होता वरण भाताचा. लगेचच वरणाला फोडणी द्यायला पण घेतली. तसं कधीतरी प्लेन वरण खातो आम्ही तसं, पण शक्यतो यांना फोडणी दिलेलंच वरण आवडतं आणि ते छान पण लागतं. त्यामुळं मी रोज साधी फोडणी देते. म्हणजे जेव्हा केव्हा वरण भात केलं तेव्हा साधी फोडणी देऊनच वरण असतं माझं. फक्त जिरे, कोथिंबीर, लसण एवढंच टाकून मग छान लागते ते. त्यावरून थोडंसं तूप घेतलं की. असो, तर बाहेर तर गेलो होतो आम्ही, पण गेल्या पावलीच परत आलो. कारण झुडिओमध्ये पण छान कलेक्शन आलेलं नव्हतं, त्यामुळं मग काही घेण्यात नाही आलं. आवडलं नाही, म्हटलं नेक्स्ट वीक जाऊन बघू. तर आता माझा सगळा स्वयंपाक झालेला आहे आणि छान असं जेवण केलं आम्ही. आणि त्यानंतर जो पसारा झाला आहे किचन वाट्यावर तो तर दिसतोच आहे तुम्हाला. त्यानंतर लगेच सगळं आवरायला घेतलं. जेवणानंतर एवढा कंटाळा येतो आवरायचा की काय सांगावं. म्हणजे प्रत्येकालाच येत असेल तो, प्रत्येकच बायकांना, पण आवरावं तर लागतंच. फटाफट भांडे घासून घेतले आणि त्यानंतर किचन वाटा वगैरे आवरून घेतला. आमचं दूध ना रोज रात्रीला येतं 8 वाजेला. तर मी रोज भांडे घासतानाच एकीकडे दूध लावून देते. त्यामुळे मला दूध उतू जायचं टेन्शन नाही आहे. म्हणजे रोजची माझी वेळ ठरलेली आहे. भांडे घासणं होईपर्यंत दूध उकळून जाते, म्हणजे तापून जाते. मग कधी ते उतूच जात नाही. नाहीतर अगोदर मी काय करायची, दूध आली की तापवायला ठेवायची आणि समोर टी व्ही बघत वगैरे बसायची. ते रोज उतू जायचं. पण आता तसं नाही करत मी. भांडे केव्हा का घासेना, जेवणानंतर थोडा वेळ बसले पण नंतर घासले तर मी नंतर तापवायला ठेवते. आणि आता सगळं घासून वगैरे झालेले आहेत माझे भांडे. गॅसचा ओटा असा क्लीन वगैरे केला ना रात्रीला झोपायच्या अगोदर, तर मग शांत झोप लागते आणि एकदम भारी वाटते. मी तर कधीच तसा ठेवत नाही, कारण मला झोपच येत नाही. मग म्हणजे धास्ती राहते ती सकाळची, की नाही नाही आपलं काम पडलेलं आहे, सकाळी उठावं लागेल, लवकर उठावं लागेल. आणि ते घाणेरड्यासारखं पण वाटतं ठेवणं, त्यामुळं मी ठेवतच नाही. त्या आवरल्यानंतर बघा किती मस्त वाटतंय. त्यासाठी मी रोज असं आवरूनच ठेवत असते. तर आता सगळं आवरलेलं आहे. आता थोडं रिलॅक्स वाटतंय रात्रीचं सगळं आवरल्यानंतर. आणि आता आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि नेहमी असेच छानसे व्हिडिओ पाहण्याकरता लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करत जा. थँक्यू.